हो येते. स्टार्ट करायचं झालं सांगा सर. हो करा स्टार्ट. So good evening all of you. Myself Preeti Kulkarni and I am going to teach you microcontroller and applications of your EJ branch. Subject code is 22426. Okay. So in this subject we are going to study in detail about microcontroller, instruction set of 8051 microcontroller and programming using microcontroller. Okay. So before starting the subject, let's go through the difference between microprocessor and microcontroller. The first lesson of this subject is basics of microprocessor and 8051 microcontroller. Okay. या सब्जेक्ट मधला आपला पहिला लेसन आहे बेसिक्स ऑफ मायक्रोप्रोसेसर अँड 8051 microcontroller. Okay. So let's go through the microprocessor and microcontroller. What is the basic difference in between these two? Okay. So initially the evolution of this microprocessor has been started in year 1971 and the first microprocessor was introduced by Intel. Okay, and that was 4004 4-bit microprocessor. Okay. The journey of microprocessor or the microcontroller begins with Intel's first microprocessor, which has been evolved in year 1971 and named as 4004, which was of 4-bit. Okay. म्हणजे हे जे काही स्टार्ट होतंय मायक्रोप्रोसेसर किंवा कंट्रोलर तो कोणी आधी इव्हॉल्व केलाय किंवा कुठून सुरू झालाय तर इंटेल नावाची कंपनीने. ओके. त्याच्यामध्ये परत इव्होल्युशन जसं पुढे गेलं मग त्यामध्ये 4-बिट नंतर 8-बिट मायक्रो कंट्रोलर्स आले, 16-बिट मायक्रो कंट्रोलर्स आले. ठीक आहे. त्यानंतर 32-बिट आहे आणि अप टू 64-बिट मायक्रो प्रोसेसर आहे. ठीक आहे. तर हे झालं त्याचं इव्होल्युशन. आता आपल्याला हे पाहायचंय की मायक्रो प्रोसेसर किंवा कंट्रोलर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. So that are nothing but the integrated circuits or on-chip device. Okay, these are nothing but the integrated circuits. Up to this subject, you are familiar with digital technique or digital electronics, applied electronics, etc. Okay. डिजिटल किंवा अप्लाइड मध्ये आपण काय स्टडी केलं की नंबर ऑफ कंपोनेंट्स आपण पाहिले, नंबर ऑफ डिव्हाइसेस आपण त्यामध्ये स्टडी केले किंवा जर तुम्ही अप्लाइड मध्ये गेलं तर एम्प्लिफायर्स आपण डिझाइन केले. बरोबर. डिजिटल मध्ये आपण बेसिक टायमर काउंटर्स आपण डिझाइन केले, फ्लिप फ्लॉप्स, शिफ्ट रेजिस्टर्स एक्सेट्रा. ओके. तसंच इंटिग्रेटेड सर्किट ही एक नवीन कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इथे इव्हॉल्व झाली आहे. इंटिग्रेटेड सर्किट मध्ये काय केलं जातं तर जे काही ऍप्लिकेशन बेस्ड सिस्टीम आहे ती सिस्टीम एका सिंगल चिप वरती किंवा एका आयसी वरती ती माउंट केली जाते. म्हणजे जेवढं छोटं करता येईल त्याला तेवढं त्यांनी ट्राय केलेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड मीन्स हॅव्हिंग सो मेनी सर्किट कंपोनेंट्स बिल्टेड ऑन अ सिंगल चिप. एका चिप वरती एका ह्याच्यावरती माउंट केलेले जेवढे काही सर्किट कंपोनेंट्स असतील त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणू शकतो. ठीक आहे. So both of these processor or controller are nothing but the integrated circuits here. Okay. So these are the main components of CPU, a central processing unit. Okay. Before the evolution of computer system, computer च्या आधी कसं होतं, मानवाचं जीवन कसं होतं किंवा आपण काय काय हिस्ट्री मध्ये वगैरे सगळ्या गोष्टी शिकत आलो किंवा टेक्नॉलॉजीचा जसं वापर आपण करत गेलो तसं नवीन गोष्टी किंवा इझीनेस कडे आपण गेलो. बरोबर. तर मग कम्प्युटर सिस्टीमचा ब्रेन कोण असतो तर तुमचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो. बरोबर. आणि या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा मेन कोण आहे तर हा
मायक्रो प्रोसेसर आहे. ओके, आता याची जर आपल्याला डेफिनेशन करायची म्हटली मायक्रो प्रोसेसरची तर काय सांगता येईल? सो मायक्रो प्रोसेसर इज अ मल्टीपर्पज programmable register based clock driven integrated circuit. Okay, microprocessor is a multi-purpose programmable register based clock driven integrated circuit. तर प्रत्येक वर्ड मध्ये काहीतरी मीनिंग आहे. What is the use of this or what is the meaning of this word? Multi-purpose. Multi-purpose means the processor can be used for different applications. वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी आपण प्रोसेसरचा वापर करतो. ओके, आपण जर कम्प्युटरचा कशासाठी वापर होतो असं जर विचारलं तर आपल्याकडे काय उत्तर असू शकतं? कम्प्युटर आपण कशासाठी वापरतो? येस, अगदी बेसिक आपण 10th स्टुडंटला जर हा क्वेश्चन केलं तर त्याला एवढं कळेल की बाबा कम्प्युटर आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन रन करण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर आपण गेम प्ले करण्यासाठी वापरतो, म्युझिक प्ले करण्यासाठी, ऑडिओ व्हिडिओ असेल, प्रिंटर स्कॅनर साठी असेल. दॅट मीन्स देयर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स. आणि आपल्याला जर टेक्निकल लँग्वेज मध्ये आपण बघितलं तर आपण म्हणू शकतो की विदाउट द यूज ऑफ कम्प्युटर वी कॅन्ट प्रोग्राम एनिथिंग. कुठल्याही गोष्टीचं प्रोग्रामिंग करायचं असेल, आपल्याला कुठलीही सिस्टीम रन करायची असेल तर जी होतायचं असेल तर आपल्याला काय लागतं? तर कम्प्युटर लागतो किंवा सीपीयू लागतो किंवा मग इन ऑल प्रोसेसर किंवा कंट्रोलर लागतो असं. ठीक आहे, तर मग हा कसा आहे? मल्टीपर्पज आहे. दॅट मीन्स इट इज युज्ड फॉर जनरल पर्पज ऍप्लिकेशन. देन प्रोग्रामेबल. ऍज अ टोल्ड अर्लियर मी सांगितलं तुम्हाला की प्रोग्रामेबल आहे. वी कॅन राईट एनी प्रोग्राम ऑन दॅट प्रोसेसर. ओके, रेजिस्टर बेस्ड. रजिस्टर म्हणजे काय असतं? सो रजिस्टर इज अ स्मॉल मेमरी युनिट आहे. ओके, आपल्याकडे कसं आपला ब्रेन आहे, आपल्या मेमरी मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करतो. तसंच इथे प्रोसेसर किंवा कंट्रोलर साठी सुद्धा मेमरीची आवश्यकता आहे. That memory is used to store program or data information. Correct. तर ही प्रोग्राम डेटा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी किंवा डेटा इन आउट करण्यासाठी आपल्याला काय लागतात? स्मॉलर मेमरी युनिट्स लागतात. दॅट स्मॉलर मेमरी युनिट्स आर कॉल्ड एज रेजिस्टर्स. बरोबर. सो इट इज अ रेजिस्टर बेस्ड सिस्टीम, क्लॉक ड्रिवन. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण म्हणतो की कुठली सिस्टीम रन करायची असेल तर आपल्याला काय द्यावं लागेल? वी हॅव टू सिम्पल अप्लाय द पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय अप्लाय केलं की सिस्टीम रन होईल. तर तेवढं ते तर करेक्ट आहेच आहे. अलॉंग विथ दॅट वी हॅव टू अप्लाय द क्लॉक पल्सेस. ओके, तर इथे क्लॉक ड्रिवन आहे. क्लॉक मीन्स क्लॉक पल्सेस. टायमर इज देअर और क्लॉक पल्सेस आर देअर. दीज क्लॉक पल्सेस आर युज्ड टू ड्राइव्ह द प्रोसेसर हियर. ओके, अँड इंटिग्रेटेड. मी आधीच सांगितलं ऑल द थिंग्स आर mounted on a single chip. That's why it is said to be an integrated circuit or a digital circuit. Okay, so microprocessor जर डेफिनेशन आपल्याला करायची असेल तर आपण असं म्हणू शकतो की मायक्रोप्रोसेसर इज अ मल्टीपर्पज प्रोग्रामेबल register based clock driven integrated circuit which takes data in the form of binary. कुठला डेटा तो एक्सेप्ट करतो? बायनरी डेटा एक्सेप्ट करतो. That means the data in the form of 0 and 1 only. 0 आणि 1 च्या फॉर्म मधलाच डेटा तो काय करू शकतो? एक्सेप्ट करू शकतो किंवा त्याच्यावरतीच तो प्रोसेस करू शकतो. ओके, so it accepts the data in the form of binary or processes on it and produces the necessary output. ठीक आहे, म्हणजे जे कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते ऑपरेशन तो परफॉर्म करतो, प्रोसेस करतो आणि नेसेसरी आउटपुट तो जनरेट करतो. ओके, मग जनरेट झालेलं जे आउटपुट आहे तो कुठे स्टोअर करतो? आयदर इन मेमरी और इट इज फेड टू दॅट आउटपुट डिव्हाइस. मेमरी मध्ये स्टोअर करतो किंवा आउटपुट डिव्हाइसला तो फेड करतो. ओके, पहा परत एकदा. मायक्रोप्रोसेसर इज अ मल्टीपर्पज programmable register based clock driven integrated circuit which processes or which accepts the binary data in the form of input, processes on that data and produces necessary output, sends that output to either memory or towards the output device. Okay, so that is about the processor here. So what is meant by controller then? Controller काय आहे? So controller is nothing but the processor itself, but it is used for specific application. It is not multi-purpose. It is not general purpose. Controller हा general purpose नाही आहे. It is designed to perform only one application. एकच application तो perform करू शकतो. Okay.
that is about the microcontroller. Rest of the things are same. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. थोड्याफार फीचर्स आर लिटिल बिट सेम. थोडेफार डिफरन्सेस असतात की दॅट मीन किती बिट वरती तो रन होऊ शकतो, हाऊ मेनी रजिस्टर्स आर देअर, देन स्पीड, देन साइज ऑफ दॅट प्रोसेसर कंट्रोलर. त्या सगळ्या गोष्टी डिफरन्स आहे. पण कंट्रोलर सुद्धा प्रोसेसर सारखाच वर्क करतो. फक्त डिफरन्स असा आहे की मेन डिफरन्स काय, हिअर इट इज अ जनरल पर्पज सिस्टीम and here it is a special purpose system. जर आपण डे टू डे लाईफचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्रोसेसर यूज करून आपण काय डिझाइन करू शकतो. ऍज आय हॅव टोल्ड, CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, दॅट इज द ब्रेन ऑफ युअर कम्प्युटर सिस्टीम. आणि कंट्रोलर साठी आपण स्पेसिफिक ऍप्लिकेशन साठी सांगू शकतो की टीव्ही सेट्स मध्ये और वॉशिंग मशीन्स असतील किंवा मग कुठलं तरी अदर स्पेसिफिक ऍप्लिकेशन, कॅमकॉर्डर असेल, रेकॉर्डर असेल, कॅमेराज असतील. तर अशा सगळ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये की बाबा ते एकच स्पेसिफिक ऍप्लिकेशन साठी रन होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन, दॅट इज युज्ड टू वॉश द क्लोथ्स ओनली. बरोबर, त्याचा आपण दुसरा काही प्रोग्राम करू शकतो का, त्याला दुसऱ्या काही गोष्टींसाठी वापरू शकतो का, नाही असं. सो हिअर कंट्रोलर्स आर युज्ड इन सच स्पेशल ऍप्लिकेशन्स ओनली. ओके, समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना? आय होप द बेसिक्स आर क्लिअर टू यू. यामध्ये मी आता काय काय सांगितलं, इंट्रोडक्शन टू युअर प्रोसेसर और कंट्रोलर सिस्टीम. सो बिफोर दॅट सिस्टीम, कंट्रोलर किंवा प्रोसेसर वापरण्यापूर्वी काय होतं, तर जो काही कम्प्युटर होता त्याची साईज खूप जास्त होती, ह्यूज साईज होती. बरोबर, वायरिंग कनेक्शन जास्त होते. सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याफार माहिती आहेत की हिस्ट्री काय होती. जसं इव्होल्युशन होत गेलं, साईज रिडक्शन, मोस्ट प्रोबेबली त्यांनी साईज रिडक्शन केलं. बरोबर, स्पीड वाढवली, अजून काही फीचर्स त्यामध्ये ऍड केले. ठीक आहे, तर फर्स्ट प्रोसेसर जो होता तो होता 4004, which was of 4 bit only. आणि मग जसं इव्होल्युशन होत गेलं त्यामध्ये मग पेंटियम पर्यंत आलेले, पेंटियम i9 पर्यंत. ठीक आहे, पेंटियम प्रो, पेंटियम 2, पेंटियम 3 वगैरे हे सगळे प्रोसेसर्स आपल्याला माहिती आहेत. 4008 आहे, 8085, 8086, 80186, 80286, 386, देन पेंटियम सिरीज आणि असं. मग ते हळूहळू त्याचं इव्होल्युशन होत गेलंय. ठीक आहे, now let's go towards the difference in between these two. Okay, so let's see the block diagrams first. So here is your CPU, or you can say microprocessor. Okay, it may be of any. Then RAM, ROM, timer, IO ports, and serial interface. Okay, so this figure shows basic block diagram of a microprocessor system. Okay, so in this system, to your microprocessor IC, all the other things are connected via bus. Okay, the things are RAM, ROM, random access memory, read-only memory to store data and program information. Serial interface or serial ports are there. Input, output or parallel ports are there. Timer, counter unit is there. Okay, so all the things are interfaced via bus or system bus to your processor. त्या प्रोसेसरला या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, इंटरफेस केल्यात, कनेक्ट केल्यात बस थ्रू. व्हॉट इज मीन बाय बस हिअर? बस म्हणजे काय? बस इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ वायर्स to carry
the program or data information or other necessary control signals. बस म्हणजे काय असते इथे कलेक्शन ऑफ वायर्स. जेव्हा वायर्स आपण एकत्र करू तेव्हा त्याला काय म्हटलं जातं बस असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या बस वरती आपण काय करू शकतो डेटा इन आउट करू शकतो, डेटा सेंड करू शकतो, रिसीव्ह करू शकतो. ठीक आहे. डेटा सेंडिंग रिसिव्हिंग साठी दोन आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, सिरियल डेटा ट्रान्सफर आणि पॅरलल डेटा ट्रान्सफर. तर सिरियल डेटा साठी आपल्याला सिरियल इंटरफेस वापरावा लागेल, पॅरलल साठी पॅरलल आयओ पोर्ट्स वापरावे लागतील. बरोबर. त्यानंतर मी सांगितलं की प्रोसेसर किंवा कंट्रोलर हा क्लॉक ड्रिव्हन डिव्हाइस आहे. सो नेसेसरी क्लॉक सिग्नल्स, इंटरप्ट सिग्नल्स, टायमर रिलेटेड कंट्रोल सिग्नल्स हे सगळं कोण मॅनेज करतो, तर हा टायमर काउंटर इथे मॅनेज करत असतो. त्यानंतर रॅम मेमरी कशासाठी लागते, दिस मेमरी इज युज्ड टू स्टोअर डेटा इन्फॉर्मेशन and ROM memory is used to store program information. So this is the general block diagram of your microprocessor. Okay. Now if we go towards the block diagram of microcontroller. This is the basic block diagram of microcontroller unit. Okay. So here you can notice in case of microcontroller, all the things along with the controller has been mounted on a single chip. एकाच आयसी वरती एकाच चिप वरती या सगळ्या गोष्टी माउंट केलेल्या आहेत. That is your RAM, ROM, timer, input output ports and serial interface. While in case of processor system, the things are connected to the CPU. और प्रोसेसर, प्रोसेसरला आपण त्या गोष्टी बसनी कनेक्ट केल्या होत्या, वायर्सनी आपण कनेक्ट केल्या होत्या. पण इथे कंट्रोलर मध्ये तुम्ही पाहू शकता ऑल द थिंग्स आर माउंटेड ऑन अ सिंगल चिप, सिंगल आयसी. एकाच आयसी वरती इथे माउंट केलेल्या आहेत. आता तुम्हाला बेसिक डिफरन्स क्लिअर झालाय या दोन्ही मधला, प्रोसेसर आणि कंट्रोलर मधला, की ब्लॉक डायग्रामच्या बेसिस वरती आपण कसं बायफर्केट करू शकतो, कसं क्लासिफाय करू शकतो. तर कंट्रोलरची आणि प्रोसेसर वर्किंग प्रिन्सिपल सेमच असणार आहे. फक्त गोष्टी अशा आहेत की कंट्रोलर जो आहे त्याच्यामध्ये द थिंग्स आर माउंटेड ऑन अ सिंगल चिप, सिंगल आयसी, एकाच गोष्टीवरती एकाच आयसी वरती हे सगळं माउंट केलेलं आहे. सो द साइज इज व्हेरी स्मॉल ऍज compared टू युअर प्रोसेसर. इट इज लेस एक्सपेन्सिव्ह, त्याचा खर्च कमी आहे. प्रोसेसर इज मोर एक्सपेन्सिव्ह. ओके. अजून आपल्याला काय सांगता येईल, जर सपोज आपण डिफरन्स बिटवीन जर आपण केलं प्रोसेसर आणि कंट्रोलर मध्ये, here is your microprocessor and here is your microcontroller. So in case of microprocessor, the basic building blocks are connected via system bus to processor. जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत जसं की रॅम, रॉम, टाइमर, इनपुट आउटपुट पोर्ट्स. while in case of controller, what we can say, कंट्रोलर मध्ये कसं आहे, all the things are mounted on a single chip. Basic building blocks are mounted on single integrated circuit. Okay, समझते हैं. The second difference is it is computer based or designed for computer system. It is designed for
computer system. While in case of controller, it is designed for embedded system. Designed for embedded system. Here, the application oriented point of view, the processors are general purpose, where the controllers are special purpose. That means you designed to perform only a single application. Okay. Then, in case of processor, the size is large. While in case of controller, size is small. The processors are so expensive, while the controllers are so cheap. If you are gone to the market to purchase the processor and controller, then for purchasing the processor, you have to pay up to 15,000 to get the advanced versions. While for microcontroller, you can buy it up to 100, 200 rupees. Okay. So depending on that, you can say processor is so expensive while controller is so cheap. Okay. Then here in case of processor, it is having less number of registers. Less number of registers. Then in case of controller, it is having more number of registers. What is in the register? Register is a smallest memory unit. More number of register. Then in case of processor, single memory is used to store program and single memory is used to store data and program information. While in case of controller, separate memory is used to store program and data information. So here the processors are one Neumann based architectures and controllers are Harvard based architectures. Okay. इथे आपण भरपूर गोष्टींनी याला काय करू शकतो, बायफर्केट करू शकतो, क्लासिफाय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो. समजतंय? बेसिक डिटेल्स विचारू शकता. येस. इज देयर एनी डाउट? इथेपर्यंतच क्लिअर झालाय? परत एकदा रिवाइज करायचंय का? पहा डिफरन्स इन बिटवीन प्रोसेसर अँड कंट्रोलर. हियर इन केस ऑफ प्रोसेसर, all the building block necessary system are connected via bus to the processor unit. Here all the things are mounted on a single chip. Okay. In case of processor, it is computer based system. Here it is designed for embedded based system. The processor is general purpose. Here it is special purpose. The size is too large. The size is very small. Here the processor is too expensive. The controller is too cheap. Then it is having less number of registers. It is having more number of registers. Okay. Then the single memory is used to store program and data information. Okay. That means it is von Neumann based architecture. The microcontrollers use a different memory to store program and data information. So it is Harvard based architecture. Okay. So these are the basic differences in between processor and controller. Okay. त्यानंतर आपल्याला पुढे काय पाहायचंय? व्हॉट इज मीन बाय बस. सिस्टीम बस कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत मी आता तुम्हाला सांगितलं. व्हॉट इज मीन बाय बस. बस मीन्स कलेक्शन ऑफ वायर्स विच इज युज्ड टू कॅरी द प्रोग्राम और डेटा इन्फॉर्मेशन. मग सिस्टीम बसेसचे 3 टाइप्स आहेत. वन इज डेटा बस, the second one is address bus and the third one is control bus.
As the name indicates, data bus is used to carry data related information. Okay, program bus is used to carry program related information, and control bus is the third one, which is used to carry the control signals. That is ready signal, interrupt signal, timer related control signals, etc. Okay. So as we go forward, आपण जसं पुढे जाऊ तसं आपल्याला या गोष्टी शिकायच्या. We have to learn about 8051 microcontroller in detail, features of 8051, basic architecture of 8051, pin diagram. Then we have to study the instruction set of 8051 controller. Then we have to study the programs. Okay. And finally, application oriented, that is interfacing of stepper motor, interfacing of your different systems to your controller, how to design the applications, practical applications, etc. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला in detail one by one पुढे घ्यायच्या. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस, समजलंय का सगळ्यांना? नाही मॅम. काही डाऊट नाहीये? समजतंय? नाही. हो मॅम. नक्की? सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम शिकायचं आहे. जर तुम्हाला कुठलंही थर्ड इयरचं प्रॅक्टिकल जर तुम्हाला कुठला प्रोजेक्ट वगैरे करायचा आहे जो की डिप्लोमाचा असेल या डिग्रीचा असेल, तर आता सगळीकडे एम्बेडेड बेस्ड प्रोजेक्टच सगळेजण करतात. ठीक आहे. आणि म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू नी सुद्धा हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याचं जर थेरी आणि प्रॅक्टिकल्स म्हणा किंवा प्रोग्राम्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला डिटेल मध्ये कळाल्या तरच तुम्हाला एम्बेडेड कळेल. एम्बेडेड मध्ये परत तुम्हाला 8051 रिलेटेडच आहे, पण मग त्यामध्ये जास्त प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्हाला स्टडी करायचे एम्बेडेड सिस्टीम मध्ये, जो की तुम्हाला थर्ड इयरला सब्जेक्ट आहे. आता तुम्हाला 8051 रिलेटेड सगळं या सब्जेक्ट मध्ये इथे लर्न करायचं आहे. ठीक आहे. बेसिक क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? काही सजेशन्स असतील तर तेही सांगू शकता की स्पीड आहे, स्लो आहे, फास्ट आहे, काही जे काही असेल ते